देव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय, सब संतन की जय, गो माता की जय, भारत माता की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय, सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय। त्रिदेवांनी तेजपुंज अशा ब्राह्मणांचं रूप घेतलंय आणि असं रूप घेऊन हे पृथ्वी तलावरती अनसूयेच्या आश्रमाकडे निघाले। दासोपंत वर्णन करतायत, कोटी मदन लोपले आणि रूप पाहता आसक्त झाले असं हे रूप आहे। पुरुषाला सुद्धा हे रूप पाहून स्त्री भावसं वाटावं आणि स्त्री रूप अनुभवताना ते पुन्हा सोडू नये अशी इच्छा व्हावी, असे हे त्रिदेव एकमेका अवलोकिती दृष्टीनं पडे ऐसे पाहती, कधी असं कोणी पाहिलंच नाही, असं रूप स्वरूप असलेला पुरुष कधी पाहिला नाही असे लोक टकामका बघत होते। ऐसे अनन्य बरवेती, अतिशय सुंदर, दुसरं कोणीही नाही इतकं सुंदर, कैसी भूता साहवे। आणि ही अशी त्रिदेवांची रूप ब्रह्मा विष्णू महेश हे पृथ्वी तलावर आलेत, येतायत आणि दासोपंत पुढे म्हणतायत, सर्वोत्तमे आणि सर्वोत्तम रूप घेतले अनुपमू, कवण आता जाणे सिमू, अति परम बरवेची। सूर्ये पांगुळला गगनी, दीपली भूतांची देखणी, कामे मोहिल्या कामिनी, धैर्य गुण सुटती। ऐसे पुसत पुसत आले ऋषी आश्रम पावले, तिघे विप्र उभे ठेले, ते देखिले अनसूये। येरी जाणितले मनी, रूप मायावी म्हणोनी, नभती की देवतीनी, का अंगणी तिष्ठती। दासोपंत म्हणतात, सर्वोत्तमानी सर्वोत्तम रूप धारण केलंय, सर्वोत्तमे आणि सर्वोत्तम, जो सर्वात उत्तम आहे, कोटीवरची कोटी असं म्हणूया आपण, अतिशय उत्तम जो स्वतःच सुंदर आहे मुळात, त्यानं पुन्हा सर्वोत्तम असं रूप धारण केलंय, अतिशय अनुपम्य असं ते रूप आहे। आणि कवण आता जाणे सिमू, त्याची सीमाच नाही, कोण जाणेल त्याची सीमा। सिमू आणि सीमा असे दोन प्रतींमध्ये दोन शब्द येतात। अति परम बरवेची, अतिशय सुंदर परमात्म्याचं परम रूप, अतिशय सुंदर असं हे रूप, त्याने काय झालंय, सूर्ये पांगुळला गगनी, इतकं तेजस्वी रूप आहे, इतकं तेज आहे की गगनामधला सूर्य सुद्धा पांगुळलाय, मावळल्यागत निस्तेज झालाय। दीपली भूतांची देखणी, पंचमहाभूतांचं सुद्धा या ठिकाणी प्रत्येक भूताचं जे जे वैशिष्ट्य आहे, देखणी म्हणजे नजर त्याची त्याची, ती दिपून गेलेली आहे। कामे मोहिल्या कामिनी, धैर्य गुण सुटती। आणि या तेजपुंज अशा पुरुषांना, देवपुरुषांना पाहून कामानी कामिनी मोहित झालेले आहेत,
आणि त्यांचं धैर्य सुटू पाहत आहे. आणि असंच हे 3 देव निघाल्यानंतर पुसत पुसतू आले, विचारपूस करत हे ऋषी आश्रमापाशी हे त्रिदेव आलेले. खरं म्हणजे हे तिन्ही देव त्यांना पुसत येण्याची खरं काहीच गरज नाही. त्यांना माहिती नव्हतं का अत्रि ऋषींचा आश्रम कुठे आहे, अनसुया माता कुठे आहे, ऋषी मुनी कुठे आहे. पण तरी सुद्धा मानवीय भावना नाटकामध्ये प्रकट करत असताना एक नाटक आपण लिहितो आहोत, नाटक सांगतो आहोत, कथा सांगतो आहोत. यामध्ये या भावनांची पेरणी करताना त्याचं सजग भान आपण ज्याला म्हणतो, ते सजग भान दासोपंत ठाई ठाई ते दाखवतात. आणि ते असं म्हणतात की हे तिन्ही देव पृच्छा करत, विचारत, चौकशी करत आलेत आणि ऋषी आश्रमापाशी, अत्रि ऋषींच्या आश्रमापाशी जवळ येऊन ठाकलेत. तिघे विप्र उभे ठेले, ते देखिले अनसुये. अत्रि ऋषींच्या आश्रमाच्या द्वारापाशी हे तीनही ब्राह्मण दारामध्ये उभे राहिलेत आणि ते अनसुयेनी पाहिलंय. येरी जाणितले मनी, रूप मायावी म्हणवनी, नवती की देवतीनी का आंगणी तिष्ठती. आणि पाहिल्याबरोबर महासती अनसुयेचं सुद्धा तप, तपश्चर्या, पतिनिष्ठा, धर्मनिष्ठता, सत्यता ही इतकी अत्युच्च कोटीची होती की ती सुद्धा एक तपस्विनी होती, महासती होती. तिने बघितलं आश्रमाच्या दारामध्ये 3 तेजपुंज ब्राह्मण उभे आहेत आणि बघितल्याबरोबर येरी जाणितले मनी, आपण म्हणतो ना येरीच ओळखलं मी तुम्हाला, हाच शब्द येतो. येरी जाणितले मनी, मनामध्ये तिनं जाणलं, तात्काळ जाणलं. रूप मायावी म्हणवनी, हे जे रूप आहे हे ब्राह्मणांचं रूप, हे खोट आहे, हे नाटकी आहे, हे भासमान आहे, हे आभासी आहे, मायावी आहे. हे तिन्ही देव नव्हेत काय? नवती की देवतीनी का अंगणी तिष्ठती. प्रश्नार्थक चिन्ह दोन्ही ठिकाणी दिले. हे देव नव्हेत काय? आणि हे अंगणामध्ये तिष्ठत उभे आहेत आपल्या, का बरं? काय कारण असलं पाहिजे? अशा प्रकारचा मनाशी संवाद ही अनसुया करते आणि पुढे ती विचारते. दासोपंत पुढे सांगतात, बोले अनसुया वचन, तिन्ही मूर्ती तुम्ही कवण, येथे निमित्ते कारण, सांगा पूर्ण यावया. आणि अनसुया बोलते, आपण तीनही मूर्ती कोण आहात बरं? आणि आपण माझ्या दारामध्ये उभे आहात, प्रतीक्षा करता आहात, आला आहात, तर आपल्या येण्याचं निमित्त कारण नेमकं काय? आपण संपूर्ण मला कथन करावं. अशी अनसुया माता बोलते आहे दारामध्ये उभ्या असलेल्या त्या तीनही देवांशी. तव बोलती ब्राह्मण, आम्ही अतिथी तिघे जण, आमुते पाहिजे अन्न, म्हणून आलो येथे. आणि ब्राह्मण बोलले, म्हणाले, आम्ही तिघे जण अतिथी आहोत आणि आम्हाला अन्न हवं आहे, आणि म्हणून या इथवर तुझ्या आश्रमाच्या दारापर्यंत आम्ही इथवर आलो आहोत. तरी तो कोठे पा गृहस्थ, आमुचे पुरवील मनोरथ, येरी म्हणे वनांत, तो तपस्थू तिष्ठतसे.
आणि अनसुया माता म्हणाली, त्यांनी आधी ब्राह्मणांनी विचारलं, काय विचारलं? आम्हाला अन्न हवंय आणि म्हणून आम्ही तुझ्या दारापर्यंत इथवर आलोय. आणि मग पुन्हा ब्राह्मण विचारतायत अनसुया मातेला, बघा आल्याबरोबर अतिथी आहेत असं सांगतायत आणि म्हणाले, तरी तो कोठेपा गृहस्थ, तुझा जो भर्ता आहे, तुझा जो पती आहे, या आश्रमाचा जो गृहस्थ आहे, हा गृहस्थ कुठे आहे ते सांग, जो आमचं मनोरथ पुरवील, जो आमची इच्छा पूर्ण करेल, असा तुझ्या त्या आश्रमातला गृहस्थ तुझा पती कुठे आहे ते आम्हाला सांग. आणि मग येरी म्हणे वना आत, तो तपस्थू तिष्ठत असे. अनसुया माता म्हणाली की माझे पती अत्रि ऋषीवर हे वनामध्ये गेलेले आहेत आणि ते तपश्चर्या करतायत. कठोर असं तप त्यांचं चालू आहे. प्रखर अशी तपश्चर्या करण्यासाठी माझे पती वनामध्ये गेलेले आहेत. मग ते बोलती वचने आम्ही प्रामुख जाणे, सकळ तप व्यर्थ जेणे, अतिथी पूजने वाचोनी. आणि तिन्ही देव असं म्हणतात की आम्ही आता इथून पाठ फिरवून परत जाऊ. प्रामुख जाणे, परांमुख असा तो मुळातला आपला मराठीतला शब्द, प्राकृतामध्ये परांमुख असा शब्द आपण वापरतो. प्रामुख या शब्दाची योजना दासोपंतांनी या ठिकाणी केली. त्या काळच्या प्राकृत भाषेमध्ये मराठीतले तेच शब्द पण काहीच रूप बदलून पण त्याच अर्थाने ते वापरलेले. आणि आम्ही पाठ फिरवून परांमुख होऊन जातो आहोत. तुझ्या पतीचं जे काही तप आहे, जी तपश्चर्या आहे, ती सगळी खरं म्हणजे अतिथी दारातून परांमुख गेल्यानंतर तुझ्या पतीच्या तपश्चर्येला काहीही अर्थ उरणार नाही. ते व्यर्थ आहे सगळं, ते निष्फळ आहे. आणि अतिथींचं पूजन जो गृहस्थ करत नाही, त्यांची इच्छा जो पुरवत नाही, अशा गृहस्थाचं, अशा ऋषीचं, अशा मुनीचं तप केवळ व्यर्थ आहे असं अतिथी अनसुयेला सांगतायत. बरं इतकंच आहे का? तर पुढे ती देव बोलतायत, व्यर्थ संध्या व्यर्थ स्नान, हव्य कव्य येर आण, ते चुके अतिथी पूजन, समयी अन्न नेदीजे. बघा म्हणजे आमच्याकडे धर्मशास्त्र तर सांगतच की दारामधल्या अतिथीला परांमुख करू नये, त्याच्या झोळीमध्ये त्याचं इप्सित दान टाकल्याशिवाय त्याची पाठवणी करू नये. आणि याच्या कथाही भागवतात आणि इतर ठिकाणी अनेक ठिकाणी आपण वाचतो. दानशूरतेच्या बाबतीमध्ये, अतिथी पूजनाच्या बाबतीमध्ये आमची संस्कृती अतिथी देवो भव ही उक्ती आम्हाला शिकवते, सांगते. आमच्या नित्य आचरणाचा भाग तो असावा असं आम्हाला सांगते. आणि त्याचाच या नीतिशास्त्राचाच भाग म्हणून पुढे हे अतिथी अनसुया मातेला बोलतायत, सांगतायत की तुझ्या पतीचं केवळ तपच नव्हे तर संध्या, स्नान, हव्य, कव्य म्हणजे यज्ञ, याग, तपश्चर्या, रोजचं त्याचं दिनचर्येचं त्यानं आचरलेलं कर्म, जे काही तो धर्माचरण करतो आहे, पुण्याच्या फळाप्राप्ती किंवा त्याच्या नित्याच्या दैनंदिन व्यवहारामध्ये ते सारं व्यर्थ आहे. त्याचा काही एक उपयोग नाही. ते चुके अतिथी पूजन, एक अतिथीची पूजा, एक अतिथीचं पूजन जर चुकलं, केलं नाही तर, आणि त्याचबरोबर त्याला हवं त्या वेळेला जर त्याला अन्न दिलं नाही, अन्नदान केलं नाही, तर हे सगळं
अक्षरशः निष्फळ आहे, वाया जाणार आहे, त्याचा काही एक उपयोग नाही. तव ते बोले महासती अवधारा हो त्रिमूर्ती, आश्रम धर्म माझ्या हाती, का अतिथी जाईल. एका ह्या तिच्या वक्तव्यावरून किती संकल्पना स्पष्ट होतील हो. भारतीय संस्कृतीच्या, स्त्रीत्वाच्या, स्त्रीच्या अधिकाराच्या, स्त्रीच्या समसमान वाट्याच्या, स्त्रीला घरामध्ये असणाऱ्या दर्जाच्या किती संकल्पना स्पष्ट होतील. काय म्हणते अनसूया, फार अवधानाने आपण पुन्हा एकदा ऐकूया. अनसूया माता म्हणते, अवधारा हो त्रिमूर्ती, हे त्रिमूर्ती माझं वचन ऐका, माझं कथन ऐका. काय? आश्रम धर्म माझ्या हाती. माझे पती तपश्चर्येला गेले तर काय झालं, मी आहे घरात आणि माझ्या हातामध्ये माझ्या घराचा आश्रमाचा धर्म आहे. माझ्या पतींनी मला तो धर्म दिलेला आहे, मला तो अधिकार दिलेला आहे. काय? की माझ्या या आश्रमामध्ये मी अतिथींच्या सोबत कसं वागावं, काय द्यावं, याची मला मुभा आहे. पूर्णपणे मला स्वातंत्र्य आहे की माझा आश्रम धर्म मी स्वतः चालवू शकते. आणि मग हा जर अधिकार मला प्राप्त झाला असेल तर का अतिथी जाईल, तो परामुख होऊन जाईलच कसा? कधीही शक्य नाही. हे त्रिदेवानो, हे त्रिमूर्ती, आश्रम धर्म माझ्या हातात आहे, त्यामुळे आपण चिंता करू नका. मी संपूर्ण काळजी घेईन. आपण अतिथी परामुख होऊन कधीही जाणार नाहीत. जालच कसे? पुरुषा ईश्वर गुरुची, आज्ञा ऐसी भर्तृची, पूजा करीन मी तुमची, त्रिमूर्तींची तत्वता. आणि अनसूया माता आपल्या संसाराचं मर्म आणि तत्व दोन्ही गोष्टी इथे सांगते. काय सांगते? पुरुषा ईश्वर गुरुची. तिचा जो पुरुष, जो पती, तो तिचा गुरु आणि तिचा ईश्वर आहे. आज्ञा ऐसी भर्तृची, माझी तिच्या पतीची ती आज्ञा आहे. काय आज्ञा आहे, काय अधिकार आहे पत्नीचा? पूजा करीन मी तुमची, त्रिमूर्तींची तत्वता. मला तो अधिकार आहे. माझ्या पतीने मला ते स्वातंत्र्य दिले. गृहस्थाश्रमामध्ये माझं ते स्थान आहे, माझा तो दर्जा आहे की मी निर्णय घेऊ शकते. आणि आमच्याकडे मात्र भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये स्त्रीला गौणत्व आहे अशी काही जणांची जी ओरड आहे, ती ओरड वेद काळापासून ते आजवर अनेक इतिहासाची पानं उलटत असताना वेळोवेळी खोडून काढता येईल. पण काही काळामध्ये स्थलकाल परत्वे स्त्रियांना गौणत्व प्राप्त झालं, पण त्याची कारण मात्र आणि त्याची मीमांसा हा अगदी वेगळा चर्चेचा, अभ्यासाचा भाग आहे. आणि म्हणून या पुराणांच्या मध्ये सुद्धा स्त्रियांना स्वातंत्र्य होतं, निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य होतं. पतीच्या माघारी दारामध्ये अतिथी उभा आहे तर त्याला घरामध्ये घेऊन त्याला दान देण्याची जी त्याची धर्म पाळण्याची वृत्ती आहे, ती वृत्ती जी गृहस्थाश्रमी स्त्रीची आहे, ती संपूर्णपणे पालन करण्याची मुभा, स्वातंत्र्य स्त्रीला होतं. हे पुन्हा या ठिकाणी सिद्ध होतं. आणि ती म्हणते, अनसूया सांगते की असं होईलच कसं? आपण विनमुख जाणार नाही, आपण आत यावं, मी तुमची पूजा करीन आणि तत्वतः करीन. माझ्याकडे तो अधिकार आहे आणि त्या अधिकारानं मी आपली पूजा करीन. तुम्ही सारावे विहित
स्नान संध्यादिक समस्त वैश्वदेवादिक होईल येथ शीघ्रवत जाईजे. आपण यावं, आपलं स्वागत आहे. हे त्रिदेव, आपलं जे विहित कर्म आहे ते आपण संपन्न करावं. स्नान संध्यादिक कर्मांचा संपूर्ण अवलंब करावा. स्नान संध्या सगळं समस्त आटपावं. त्यानंतर वैश्वदेव आपण इथे करू, इथे होईल. आणि वैश्वदेवाच्या नंतर वैश्वाधिक कर्म, वैश्वदेवाधिक कर्म झाल्याच्या नंतर या ठिकाणी तुमची जी काही इच्छा आहे भोजनाची ती मी नक्की पूर्ण करेन. वैश्वाधिक होईल येथ शीघ्रवत जाईजे. आपण नदीवरती जावं आणि आपलं हे जे कर्म आहे, विहित कर्म आहे, ते संपन्न करून यावं. तव ते बोलिते वचन न लगे अमुते तैसे पूजन जे इच्छित आमुचे मन तैसे दान पाहिजे. आणि हे त्रिदेव काय म्हणाले पुढे? न लगे आमुते तैसे पूजन. आम्हाला तशा प्रकारची पूजा मान्य नाही, आम्हाला नकोय तशी पूजा. आमच्या मनामध्ये जे आहे, आमची मनीषा जी आहे, आमची इच्छा जी आहे, तेच आणि तसंच दान आम्हाला हवंय आणि ते तू द्यावस. तू चालविसी भर्तृव्रत अतिथी पूजनादि समस्त तरी जे इच्छिते आमुचे चित्त ते निश्चित संपादी. तुझा पती घरी नसताना सुद्धा गृहस्थाचा जो अधिकार, ज्यानं अतिथींचं पूजन करायचं, हा गृहस्थाचा अधिकार. पण तू म्हणतेस ना की माझ्या पतीने मला अधिकार दिलाय, मला स्वातंत्र्य दिलंय की मी अतिथींचं पूजन करावं, तो धर्म मी पाळावा, असं मी करू शकते. तर मग तू असं म्हणतेस की तू चालविशी भर्तृव्रत, तू तुझ्या पतीचं व्रत चालवतेस. अतिथी पूजन समस्त सगळी पूजा अर्चा दान धर्म जे गृहस्थानी करायचंय त्याच्या अपरोक्त, त्याच्या अपरोक्ष, त्याच्या अनुपस्थितीमध्ये तू हे करतेस. तुझ्या पतीचं व्रत तू करते आहेस. तरी जे इच्छित आमुचे चित्त, पण आमच्या मनाने जे इच्छिलं आहे, आमच्या चित्तामध्ये जे दान तुझ्याकडून घ्यायचंय तेच निश्चित संपादी. आम्हाला तेच हवंय आणि दुसरं तिसरं काही नकोय. आता या ठिकाणी बघा, लोकसाहित्यामध्ये अनेक कथा येतात. इथे पुराणामध्ये मात्र या कथा येत नाहीत. खरं म्हणजे आपण म्हणतो पुराण आणि लोककथा किंवा लोकसाहित्य या एका नाण्याच्या दोन बाजू असतात. जे पुराणांमध्ये आहे तेच शैली बदलून अनेक लोककथांच्या मधून वाहत असतं, ज्याला आपण मौखिक साहित्य असं म्हणतो. अनेक मौखिक पद्धतीने सांगितल्या गेलेल्या ज्या कथा आहेत, या कथांच्या मध्ये मी थोडंसं दासोपंतांच्या दत्त महात्म्यातलं आणखी थोडं वेगळं लोककथांच्या दोन गोष्टी इथं सांगेन आणि मग दासोपंतांच्या कथेकडे पुन्हा वळेन. लोकसाहित्यामध्ये गाऊन लोकसाहित्य सांगितलं जातं, ज्याच्यामध्ये दत्त महात्म्य किंवा अनसूया माता किंवा त्रिदेव बाळ कसे होतात आणि मग दत्ताचा जन्म कसा होतो, हे सगळं लोककथांच्या मध्ये फार सुंदर सांगितलेलं आहे. ग्रामीण शैलीमध्ये फार सुंदर अशा कथांचं वर्णन येतं. मी मुद्दाम अनेक अशा लोककथा ऐकते देवीच्या, देवतांच्या, की पुराणांशी त्यांची तुलना करून कशी पाहता येईल, त्याला तुळून कसं पाहता येईल. लोककथांच्या मध्ये दोन कथा आणखी येतात. अनसूया मातेच्याकडे हे त्रिदेव आल्यानंतर या तिन्ही देवांना जेव्हा आपली इच्छा प्रकट करायची आहे अनसूया मातेजवळ, तेव्हा ते पहिल्यांदा असं म्हणतात
गंगेवरून येताना त्या लोककथेमध्ये वर्णन असं आहे की गंगेवरून येताना आपल्या झोळीमध्ये या 3 देवांनी काही गारा आणलेल्या आहेत, गारगोटे आणलेले आहेत. आणि या गारगोट्या काढून त्या अनसुया मातेपाशी हे त्रिदेव देत आहेत आणि असं म्हणतात की या गारगोट्यांचा भात खाणं हे आमचं व्रत आहे आणि या गारगोट्यांचा भात शिजवून तू आम्हाला खाऊ घाल. बरं, हा भात कसा शिजवायचा आहे? तर अग्नीचा वापर करायचा नाहीये, पाण्याचा वापर करायचा नाहीये, कुठल्याही प्रकारच्या उष्णतेचा वापर करायचा नाहीये. आणि असं असताना सुद्धा या गंगेतल्या गारा आम्ही ज्या आणल्या त्याचा भात तू आम्हाला शिजवून घाल. आणि अनसुया माता ही भ्रमित होते, चिंतेत विचार करू लागते की आता ह्या गारांच्या भात कसा शिजवायचा. आणि मग हा भात कसा शिजवावा ही विवंचना करत असताना तिला तिच्या सूर्यदेवाची आठवण होते, ज्याची तपश्चर्या तिने केलेली आहे. आणि ती सूर्यदेवाला विनंती करते की पंचमहाभूतापैकी तुम्ही आहात, मला इथे वायू वापरायचा नाहीये, अग्नी वापरायचा नाहीये, पाणी वापरायचं नाहीये, आणि हा भात मी या अतिथींना कसा करून खाऊ घालू. हे जर न करेल तर माझं सतीत्व फिटेल. आणि मग सूर्यदेव मदतीला येतो आणि त्या गारांचा भात करून अनसुया माता या अतिथींना खाऊ घालते. बरं, इतक्यावर अतिथींचं समाधान होणारच नव्हतं, कारण मागणी तर वेगळीच करायची होती. मग अतिथी असं म्हणतात की काही त्यांच्या अनसुया मातेच्या हातामध्ये वाळू दिली आहे आणि ते असं म्हणतात की हे जाता जाता ह्या साळी दिली आहे, साळी. आणि साळी हे तुझं जे शेत आहे, बाहेरची जमीन आहे, तू अशी एका मुठीमध्ये धरून अशी चालत जा, एक 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 साळ पेरत जा आणि परत येताना ती साळ उगवेल, त्याला ओंब्या लोंब्या लागतील, 2 शब्द वापरतात अनेक ठिकाणी, ओंब्या लागतील आणि त्याच्यातली साळ तू घेऊन ये. त्या न काढता न कुटता त्या फोलपटापासून वेगळ्या कर आणि त्या तांदळाचा भात आम्हाला खाऊ घाल. पुन्हा अनसुया माता चिंतेत पडते की आता हे कसं करायचं. धरणी मातेची विनंती करते, बाई ग, तुला मी आतापर्यंत खूप तुझी सेवा केली. अनसुया मातेच्या आश्रमाचं वर्णन जर आपण अनेक विस्तीर्ण दत्त महात्म्यांच्या मध्ये, पुराणांच्या मध्ये बघितलं तर तिच्या आजूबाजूचा परिसर इतका नयनरम्य होता की ती त्या धरणीची सेवा करत असे. पशु, प्राणी, पक्षी, झाडं, वेली ती लेकरांसारखी सांभाळत असे आणि धरणी मातेची अगदी व्रतस्थ होऊन सेवा करत असे. आणि धरणी मातेनं तिचं ऐकलं, ती जाताना साळी टाकत गेली. येताना बघते तर काय, त्याला लोंब्या लागलेल्या होत्या, तिनं त्या खुडल्या. आणि आता ह्या काटायच्या कशा, न काढता ह्याचा भात होणार कसा. आणि मग तिच्या लक्षात आलं की ह्या सगळ्या चिमण्या आहेत, त्या तिच्या मैत्रिणी आहेत, सख्या आहेत. आणि त्या चिमण्यांना तिने एका हाकेसरशी बोलावलं. 40,000 चिमण्या आल्या असं लोककथेमध्ये सांगितलेलं. ऐकताना खरंच गंमत वाटते, पण माझं चिंतन मी पुढे नक्की मांडेन. 40,000 चिमण्या आल्या, त्यांच्या चोचीनी या साळी या चिमण्यांनी सोलून दिल्या. कारण अतिथींनी असं सांगितलं होतं की या ज्या साळी आहेत त्या उखळात घालायच्या नाहीत, कांडायच्या नाहीत. उखळाचा आणि मुसळाचा स्पर्श साळींना होता कामा नये. आणि या साळी काढल्या गेल्या नाहीत तर भात होणार कसा, ह्या चिंतेतून या चिमण्यांनी तिला मुक्त केलं. चिमण्यांनी चोचींनी या साळी सोडल्या. आणि अनसुया मातेने त्याचा भात केला, त्रिदेवांना वाढलंय. आणि ह्या त्रिदेवांना पुन्हा प्रश्न पडला की आता हा भात खाल्ल्यानंतर किंवा हे सगळं तिने सिद्ध केलंय तर आपल्याला जे काही तिचं सतीत्व हरण करायचंय ते होणार कसं. आणि मग त्रिदेवांपैकी एक जण म्हणाला की हा भात आम्ही ग्रहण करणार नाही, कारण यातले 3 तांदूळ गायब झालेले आहेत, हरवलेले आहेत,
उष्टे केलेले आहेत. अनुसूया मातेला आश्चर्य वाटतं. तिनं चिमण्यांना पुन्हा बोलावलं. चिमण्यांना बोलवल्यानंतर तिनं विचारलं की यातले 3 तांदूळ तुम्ही घेतलेत कुणी काढून? आणि ह्या चिमण्यांपैकी 39,999 चिमण्यांनी मात्र नाही असं उत्तर दिलं. एक चिमणी खाली मान घालून बसलेली होती आणि अनसूया मातेनं तिला कुरवाळलं. बाई ग, तू घेतलेस तांदूळ काढून? आणि चिमणीच्या डोळ्यातून टप 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 अश्रू गळाले. काय झालं? आणि चिमणीनं सांगितलं की माझी 2 पिलं भुकेली होती. एक दाणा मी माझ्या एका पिलाच्या तोंडात घातलाय आणि 2 दाणे माझ्या 2 पंखांच्या मध्ये अजूनही आहेत. असं म्हटल्यानंतर अनुसूया मातेनं त्रिदेवांना नमस्कार केला आणि सांगितलं की आपली दुसरी कोणती इच्छा आहे मी ती पूर्ण करण्यास पुन्हा तयार आहे. आपण मला ती इच्छा सांगा. आपण हे अन्न ग्रहण करू नका. खरं म्हणजे या दोन्ही लोककथा आम्हाला काय सांगतात ही गोष्ट अधिक महत्वाची. पहिली लोककथा मी म्हणते सौर ऊर्जेशी संबंधित आहे. वाळूचे कण रगडिता तेलही गळे, प्रयत्नांती तुम्ही काहीही करू शकता, फक्त तुमचा धर्म सतीत्व सिद्ध असलं पाहिजे, कसोटीवर उतरायला तयार असलं पाहिजे. हेच या कथांमधून सांगितलेले. पहिली कथा सौर ऊर्जेचं महत्व आम्हाला सांगते. महिलांच्या जीवनामध्ये, स्त्रियांच्या स्वयंपाकघरामध्ये सौर ऊर्जा, सौर ऊर्जेवर कदाचित त्या काळी अन्न शिजत असावं असं माझं चिंतन आहे. आणि अशा प्रकारच्या अन्न शिजवण्याच्या प्रक्रियेची हे संशोधन, ही निर्मिती प्रक्रिया अनुसूया मातेनं कदाचित आपल्या सगळ्यांच्या भाषेमध्ये इन्व्हेंट केली असावी असं मला वाटतं. दुसऱ्या कथेमध्ये चिमण्या सुद्धा तिची संकटकाळी मदत करतात. याचाच अर्थ पक्षी आणि प्राण्यांच्या वरती प्रेम करणं हे मानवाचं धर्म कर्तव्य आहे, हेच आम्हाला सांगितलं जात आहे. आज आपण चिमण्यांसाठी पाणी ठेवा, चिमण्यांसाठी तांदूळ ठेवा, घासातला घास ठेवा, गच्चीवर वाडगे भरून ठेवा, अगदी पावलोपावली व्हॉट्सअपवर मेसेज वाचतो. अनेक जण त्याच्याने प्रवृत्तही होतात, अनेक जण काननिराळाही टाकतात, कोणी लक्षही देत नाही त्याच्याकडे. पण मला वाटतं हे अनमोल असे संदेश आमच्या पुराणांच्या मधून आम्हाला दिले गेले, पण आपणही असेच दुर्लक्षित करतोय. चिमण्या कमी झाल्या, चिमण्यांच्या बाबतीत त्या जगण्यासाठी आपण काय करावं याचे कितीतरी लेख, कितीतरी आपण संशोधनात्मक पेपर्स वाचतो. पण मला वाटतं आपण पुराणांच्याकडे दिलेला संदेश लक्ष देत नाही किंवा त्याकडे दुर्लक्ष करतो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. म्हणून नेहमी असं म्हटलं जातं की पुराणांच्या मधला जो संदेश आहे तो रूपकात्मक संदेश आपण लक्षात घेतला पाहिजे. अर्थात दासोपंत या दोनही कथांचा उल्लेख त्यांच्या दत्त महात्म्यामध्ये करत नाहीत. लोककथांमध्ये हा संदेश किंवा हा अशा स्वरूपाच्या कथा त्या येतात. दासोपंत पुढे आपल्याला काय सांगतायत हे मी सांगते. तू चालविसी भर्तृव्रत, अतिथी पूजनादी समस्त, तरी जे इच्छिते आमुचे चित्त, ते निश्चित संपादी. आमच्या मनामध्ये जे काही आहे तेच तू दे, ते निश्चितपणे दे. तुझ्या पतीचं तू व्रत चालवतेस, अतिथी पूजनाचं समस्त व्रत तुझ्या पतीचं तू चालवतेस, तुला तो अधिकार आहे. तर काय इच्छा आहे? त्रिदेव पुढे बोलतायत. तुवा नग्न स्वये होणे, आम्हा नग्नाते पूजणे, अंग स्पर्शन दर्शन पुरवी मन इच्छित. तुवा
तुवा नग्न स्वये होणे, आम्हा नग्नाते पूजणे, अंग स्पर्शने दर्शने पुरवी मन इच्छित. ऐसे बोलोनी ते प्रति दिव्य रूपे मोहिती, चित्ती रिघोनी भ्रंशती, भंगू पाहती सद्वृता, तव ते जाणोनी सुंदरा, स्मरे भ्रतारा ईश्वरा, पुरवीन भणे इच्छा येरा, चिंता न करा माईकानो, इतुले बोलो नित्या प्रति, क्षणेक ठेवी विवेक स्थिती, भ्रतार स्मरण दृढचित्ती, झाली करीती संकल्पू. त्रिदेव म्हणाले, तुवा नग्न स्वये होणे, तू वस्त्र विरहित हो, आम्हा नग्नाते पूजणे, तू आम्हाला नग्न होऊन आमची पूजा कर. अंग स्पर्शने दर्शने पुरवी मन इच्छित. आणि हीच आमची इच्छा आहे की तू वस्त्र विरहित होऊन आमची पूजा करावी, आम्हाला दर्शन द्यावं, आमचं दर्शन घ्यावं. आणि हीच आमच्या मनाची इच्छा तू पूर्ण कर. ऐसे बोलोनी तिये प्रति दिव्य रूपे मोहिती. तिच्या मनावरती मोहिनी घालतायत पुन्हा हे त्रिदेव. आणि चित्ती रिघोनी भ्रंशती, भंगू पाहती सद्व्रता. तिच्या अंतःकरणामध्ये प्रवेश करतायत हे तिघे जण. आणि तिचं सत्यव्रत, तिचं सतीव्रत, तिचा धर्म, तिचा पतिव्रता धर्म मोडू बघतायत, मोडण्याचा प्रयत्न करतायत. तिचं ते जे व्रत आहे ते व्रत मोडण्यासाठी हे तिघेही देव तिच्या चित्तामध्ये, अंतःकरणामध्ये, मनामध्ये रिघोनी भ्रंशती, आतमध्ये उतरण्याचा प्रयत्न करतायत तिच्या मनामध्ये. आणि तिच्या मनाचा भ्रंश करण्याचा हा प्रयत्न या त्रिदेवांचा सुरू आहे. आणि हे तव ते जाणोनी सुंदरा. आणि हे रूपवान अशा अनुसयनं जाणलं, ओळखलं. आणि तिचे डोळे तिनं बंद केले, आपल्या पतिदेवाचं स्मरण केलं. भ्रतारा ईश्वरा, स्मरे भ्रतारा ईश्वरा. आपल्या पतिदेवाचं स्मरण केलं. पुरवीन म्हणे इच्छा येरा, चिंता न करा माईकानो. तिनं ते ओळखलेलं होतं. तिनं डोळे बंद केले, पतीचं स्मरण केलं. आणि तिनं त्या तिघांनाही आश्वस्त केलं, निशंकपणे आपण स्वस्थ राहा, मी आपली संपूर्ण इच्छा पूर्ण करेन असं आश्वासन दिलं. आणि पुढे अनसुया काय करते आणि दासोपंत कोणत्या शब्दामध्ये आपल्याला ही कथा सांगतात उद्या बघू. याच ठिकाणी मी थांबते. आपण सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद देते. उद्या याच ठिकाणी याच वेळ दत्त महात्म्य दासोपंतांच्या शब्दात. आनंदे दत्तात्रे देवदेव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. गो माता की जय. भारत माता की जय. सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की